सोशल मीडिया आणि सेक्स. अरे वा, मजेदार वा, विषय. वा, वा, मजेदार वा, विषय. वा. तू एकदम असा मोठा विषय काढतोयस ना. माझं असं म्हणणं आहे की असलं पाहिजे. काय सेक्स सोशल मीडिया पाहिजे असा मुद्दा नाहीये. सेक्स आणि सोशल मीडियाचं काय रिलेशन, अच्छा तसं. त्याच्यामध्ये मग सगळ्या पद्धतीचं डिपिक्शन ऑफ सेक्स इन सोशल मीडिया. मी जरा सुरुवात करताना असं म्हणेल की मला बऱ्याच अशा गोष्टी होत्या ना की ज्या सेक्स या विषयाबद्दल माहित नव्हत्या, त्या सोशल मीडियामुळे माहिती झाल्या 100%. इन्फॉर्म बराच म्हणजे मी ओव्होल्युशन हा. पिरियड हम्म. हा मला ना शाळेत शिकवला गेला, तर हम्म. मला काही माहित नव्हतं या ओव्होल्युशन पिरियड बद्दल. ते मला सोशल मीडियामुळे व्यवस्थित कळलंय का, तर 100% कळलंय. आता याची दुसरी बाजू ही पण आहे की मला त्याच्यामुळे मिसअंडरस्टँडिंग पण खूप झाल्यात का, तर झालं की नेमकं काय. पण हा एक म्हणजे सुरू करतानाचा विषय मला असं मांडायला वाटतं की सेक्स याला टॅबू हा विषय घेऊन आपण चर्चा करण्याआधी ही एक गोष्ट आहे महत्वाची. आणि मला बऱ्याच अशा गोष्टी मुळात घडल्या. तुम्हाला- हाऊ थिंग्स आर हँडल हे पण आज हो. याच्यामुळे कळलेलं पण. किंवा भिन्न लिंगी म्हणजे आपल्यापेक्षा इतर जेंडरचं ज्यांच्याशी तुम्हाला एक काय करत क्युरिओसिटी. हेल्दी रिलेशन मेंटेन करायचंय, त्याच्याबद्दलच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला अजिबात दिल्या जात नव्हत्या. ते कुठेतरी तुम्हाला इन्फॉर्म झाल्या का, आता त्या जेंडरला तिथे इम्पॉर्ट फील केलं गेलं. म्हणजे महिला तिथे जास्त आल्या तर त्यांच्याबद्दलच्या ओपिनियन्स तिथे जास्त आल्या आणि त्यांच्याबद्दलच्या माहिती तिथे जास्त आली, जेणेकरून पुरुषांना त्याचा एक फायदा झाला. हे अगदीच खरं आहे. म्हणजे पुरुषांनाच नाही पण दोन्ही बाजू जे काय आहे अगदी अगदी अगदी. पण आता मुद्दा कुठे येतो माहिती आहे की सेक्शुअली एक्सप्लिसिट जो कंटेंट वाढतो सोशल मीडियावर, आता त्याचं एक माझ्याकडे म्हणजे कोणत्या कलर की चड्डी पहने हो, अरे. हा 1 मिलियन लोकांनी बघण्याचा विषय का असेल. म्हणजे कारण आहे ना पॉप्युलेशन तेवढी आणि सेक्शुअली डिप्राइव्ड लोक जास्त आहेत. बरोबर. जसं सालवदार म्हणतोयस तू की ह्याने तुझ्यासारख्या एक खूप कमी वर्गाला, आपल्यासारख्या कमी वर्गाला त्याची माहिती मिळाली. कोणी ते चांगल्या पद्धतीने कसा वापर करावा हे कळलं. इन्फॉर्म ओपिनियन घेऊन इन्फॉर्म नॉलेज घेऊन तू ते केलंस. पण इथे काय होत आहे की इथे एक गटच तयार केला जातो. तुला असं कळतंय का की फेसबुकला जर तू बघशील ना, त्यांचा जो व्हिडिओचा तो एक आहे, तिथं बरेच कंटेंट असे आहेत आणि विशेषतः उत्तर भारतातल्या महिलांच्या ज्या व्हिडिओज तिथे येतात त्या अशा लिटरली म्हणजे ते भाभी देवर जे आपण कॉमिक मध्ये वापरलं जायचं ते सगळं त्या पद्धतीने तिथं ठासून भरलं आहे. त्याच्या मागे मला वाटतं की मेल ऑडियन्सला डिप्राइव्ड तो हे केलं जातं. म्हणजे त्यांच्याकडे जो ऑर्केस्ट्रा आहे बिहारचा, तो कुठे ना कुठं महाराष्ट्रात आता हळूहळू सुरू झाला. हे सोशल मीडियाने त्याला व्हॅलिडेशन मिळालं की अरे एवढं केलं तर एक आम्हाला ऑडियन्स गॅदर करतो. आणि चांगलाच त्यांना ऑडियन्स मिळाला. एक्झॅक्टली. आणि प्लस तुला कळतंय का की जे लोक आता ज्या महिला स्वतःहून कंटेंट बनवत आहेत, नथिंग अगेन्स्ट देम, पण त्यांना माहिती आहे की दे व्हॉट दे आर सेलिंग, 100%. बट व्हॉट दे आर नो, दे डोंट नो की व्हॉट इज द इम्प्लिकेशन ऑफ इट. मला प्रॉब्लेम हा आहे की इवन इफ दे नो दे बी इन स्टेट ऑफ डिनायर. मला ते नाही पटत. हा तो माझ्याकडे वाईट नजरेने का बघतो. हो. नाही माझं असं म्हणणं आहे की तुम्ही अवेअर आहेत तुम्ही काय करतात, तर तुम्ही Accept ओपन ऍक्सेप्ट करा ओपनली आणि इररिलेव्हंट की मेल आहे फिमेल आहे कोणी किंवा कोणतं अदर जेंडर असू द्या. बट जर तुम्हाला माहिती की तुम्ही ते करतायत, बट देन अगेन यू से की नाही तसं काही नाही, देन कितपत लॉजिकल आहे हे समजून त्याच सोशल मीडियावर सांगायचं आणि सिंपती अजूनच गेन करायचे. म्हणजे हे सगळं प्रकरण चाललंय. सिंपल आहे की एक अभिनेत्री कुठल्या पद्धतीचे कपडे घालते, तेव्हा एक कुठली तरी काय म्हणतात योग कलावंत तशा पद्धतीचे कपडे घालतात, मग तिकडे अश्लील तर तिला म्हणलं जातं आणि मग ही अभिनेत्री मोरल स्टँड घेऊन म्हणते की तू अश्लील आहे. Yes, हो, हो. तुझी नजर करा. नाही ती महिला अश्लील आहे, मी किती शीलवान आहे बघा. अच्छा. आणि मग खाली मग ते गुळपाड्या लोकांचं असतं की ताई तुम्ही जे म्हणता ते अगदी मनाला लागतं, तुम्ही जे आहात ते. मग आणि हा ताई म्हणून कधी मग हळूच तिचं नाव घेऊन डीएम मध्ये घुसतो हेही कळत नाही. आणि म्हणजे ह्याचे हे पण आहेत म्हणजे क्लास सुद्धा हो. यामध्ये आहे. हो. म्हणजे जर तुम्हाला आठवत असेल तर उर्फी जावेद जी आहे ती मुंबई मधल्या पापराजीज किंवा ह्याच्यामुळे ती जरा बूम झाली आणि आज ती एक प्रॉपर सेलिब्रिटी. पण ह्याच पद्धतीचा कंटेंट आणि मला असं वाटतं की तिने ते मला ते फॅशन सेन्स वगैरे नाही हे मी मान्य करतो, पण मला आज एवढा सेन्स आहे की जे वल्गर आहे ते वल्गर आहे. पण मुळात ह्याची डेफिनेशन अज्ञात आपण ठरवणार कोण की वल्गर काय. आता तू डेफिनेशन ठरवू आता मी नाहीच ठरवू शकत ना, माझ्या हातात कधी कंट्रोल नव्हताच. आणि ना मी कोणाला सांगतोय की तू हे ठरव, मी माझ्यासाठी आहे. स्वतःसाठी म्हणू शकतो. हे वल्गर आहे का, तर माझ्यासाठी हे वल्गर आहे. पण त्याच पद्धतीचं छोटे कपडे घालणं किंवा माझं छोटे कपडे घालण्यालाही विरोध नाही,
पण काही वेळा कळून येतं की हे कशासाठी घातलं गेलं. हो हो आणि आणि उद्देश असतोय. त्याच पद्धतीने जेव्हा ग्रामीण किंवा टियर 2 टियर 3 सिटीज मधलं कोणीतरी करतं, त्यांना लोक काय म्हणतात, त्यांना रिएक्ट करायची पण पद्धत वेगळी आणि हिच्यासाठी रिएक्ट करायची पण वेगळी. 100% क्लास सुद्धा मॅटर करतो याच्यामध्ये. आणि मग त्याच्या डायरेक्ट चारित्र्यावरच येतात. हो हो 100%. आणि काय होतं माहितीये का की कल्चर आपल्या देशात एवढी भिन्नता आहे हम्म. किंवा जे साडी घालण्याच्या पद्धतीमध्ये पण डिफरन्स आहे आणि त्यातूनही काही लोकांच्या म्हणजे पुरुषांच्या सेक्शुअल भावना चाळवल्या जातात. म्हणजे तू बघशील ना तर नॉर्थ इंडियन महिलांचं जास्त व्हिडिओ बघणारे आपल्याकडचे किंवा खालचे डाऊन साऊथचे लोक. हो म्हणजे साऊथ एवढं कशाला सोशल मीडिया सोड, साऊथ इंडियन काही सिनेमामध्ये नेव्हल शॉट हा एक प्रकारच त्यांनी इन्व्हेंट केला होता. येस. तो का केला होता? का त्यांना माहिती की प्रायमरी मेल ऑडियन्स तेच बघायला येतो. हो. त्यांचा हिरो त्या स्मिता. महिलेच्या असतो. केवढं मोठं उदाहरण आहे. सिल्क सिल्क सोड, बाहुबलीमध्ये अरे अख्खा सिक्वेन्स आहे. म्हणजे जो सिनेमाला आपण एवढा अभिमानाने हे करतो राईटफुली सो, त्याच्यातही हा प्रकार आहेच. हे सेक्स हा जो विषय आहे ना, हा खूप आधीपासूनच खूप सेलेबल विषय होता. हो खूप हो. आधीपासून. माणसाची गरज आहे. म्हणजे हा. कुठल्याही व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन येण्याच्या माणसाची गरज आहे, माणसाची कमोडिटी नाहीये. हो हे- चौकन हा चौकार मारतोय. हा यार मला माहिती आहे. नाही, पण व्हिज्युअल माध्यम येण्याच्या आधीपासून पण सेक्स हा विषय सेलेबल Syllabus. इव्हन काही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तो कुठला तरी मिळवण्याचा किंवा हो, दाखवण्याचा हो. प्रयत्न केलाच जायचा. काही लोकांची पडती करिअर म्हणजे हे 2-3 वेळा नाही आहे, हे 4-5 वेळा झालेलं होतं. एखादी अभिनेत्री असते, तिने एक काळ थोडाफार चालवलेला असतो, गाजवलेला नाही म्हणून चालवलेला असतो. नाही, गाजवलेलाच म्हणतात म्हणजे प्रमाण भाषेत गाजवलेला. हा तर गाजवलेला असतो. त्याच्यानंतर तिची पॉप्युलॅरिटी डाऊन येते आणि त्याच्यानंतर अचानक तिचा एमएमएस स्लीप होतो आणि परत पॉप्युलॅरिटी अप. आणि या सगळ्यासाठी त्यांनी कळतंय का तुम्हाला त्यांनी हो. मी काय करावं लागलंय त्याला? मला असं प्रेक्षकांना म्हणायचंय की आम्ही अभिनेत्री किंवा हे म्हणतोय याचा अर्थ आम्ही महिला विरोधी नाही. हो. आम्ही हे फक्त पुरुषांना शिवाय घालतो कारण की याचे कन्झ्युमर पुरुष आहेत. एखादी गोष्ट चालवण्यामागे जो कारणीभूत आहे हो, ना, तोच चुकीची problem आहे. गोष्ट करण्यामागे जेवढा कारणीभूत आहे तेवढा ते बघणारा पण कारणीभूत. आता मी तुम्ही म्हणाल की कोणीतरी पर्सनल प्लेजर त्यातनं डिराव करते, ह्यात रॉंग काय? 100% त्यात रॉंग आहे. प्रॉब्लेम काय होतं की काही वेळास ह्या पर्सनल प्लेजर नुसते घेऊन गप बसणारे लोक नाहीये. त्या पर्सनल त्यांना सुरुवात असते त्या प्लेजरला हे करण्याची आणि त्यानंतर ते लोक जे बघतायत स्क्रीनवर त्याचं इमिटेशन करायला जीवनात हो. सुरुवात करतात. हा यार हे जरा risky म्हणजे आहे. आणि त्याच्यामुळे हे जे म्हणजे पुढे वाढतात, नवीन हा, हे ते जरा risky. वृत्ती तिथनं तयार होते. 100% नवीन पिढी म्हणजे short तू आलं. कोणीतरी खरंच म्हणजे असे छोटे कपडे म्हणून नाही, पण कोणीतरी ग्लॅमरस कपडे घालून कोणीतरी चाललंय बाहेर, जेव्हा तुम्ही म्हणतात की खरंच हॉट दिसते आणि ते कॉम्प्लिमेंट म्हणूनच म्हणतात, तर समोरचा माणूस तुम्हाला समजून पण घेत असेल आणि थँक्यू म्हणून निघून जात असेल, ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही झटू शकता त्या पोरीला. हो. म्हणजे नाही का की मग बोलूनच जा 15 मिनिटं थांबच ना आणि शिट्ट्याच वाजले, ही नाही पद्धत. कारण की ह्यातून तू शिकलाच तेस ना. हा प्रॉब्लेम तो मला एक हे वाटतंय की रूप किंवा सौंदर्य हा निसर्गाने स्त्रीला दिलेला एक खूप मोठा वरदान आहे. हो. म्हणजे जी आज तिच्याकडे ताकद आहे रूपाची, ती निसर्गाने त्यांच्यापर्यंत आणून दिलेली आहे. किंवा असं म्हणतो की कारण की आपण पुरुष आहोत म्हणून कदाचित आपल्याला तसं वाटतंय, पुढच्या जेंडरला उलट वाटत. हो 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 आता जेंडर काय राहिलं, 98-99 जेंडर तयार केलं राव. आता कशाला ते gender जायचं? नाही ना, पण आता इथे तरी आपण मी- आपल्या डोक्यात जे हा, आहे मी तेच सामान्य opinion. माणसाच्या हा. हिशोबाने सांगते की रूप एक हे आहे. पण काय झालंय ना, व्हॅलिडेशन, समाजातलं व्हॅलिडेशन हा जो एक प्रकार आहे, मी मध्ये परत एकदा हे सांगेन, उल्लेख करेन त्या गोष्टीचा. मी एक व्हिडिओ बघितला होता की प्रत्येक माणूस आज एक त्याला व्हॅलिडेशनची आवश्यकता असते, नीड असते. त्याच्यामध्ये जेव्हा बाई आज एक फोटो टाकतीये तेव्हा तिला विदिन 10 सेकंड्स किंवा विदिन 5 मिनिट्स तिला 100, 200, 500, 1000 लाईक्स येऊन गेलेले असतात. बरोबर. आणि ते तिला मिळणं खूप सोपं. नाही, तिला मिळवलं नाही, माणसांना ते करून देणं. आणणं सोपं आहे. हा. हा, कारण हरामी आहेत पोरं. हा. हो. आणि रिकामे पण आहे. आणि तर ते 400-500 लाईक्स येऊन जातात. हम्म. बरंच पोरगा जेव्हा हे करतो तेव्हा ती काही होत मुलींची नाही. आणि संख्या त्याला इंस्टाग्रामवर आहेच कमी कम्पेअर टू मेल किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर महिलांची संख्याच कमी आहे. हे बघ, अरे पण आता मी व्हॅलिडेशनचं सांगतोय, तुम्ही परत कन्फ्युज होताय. मी हे पॉप्युलेशन किंवा कन्झम्पशन या मुद्द्यांमध्ये जात नाहीये, मी सायकोलॉजिकल विषयामध्ये की व्हॅलिडेशन जे तिला माहिती आहे की आता ठीक आहे, हा मला इकडे जर हे बघ, तू जेव्हा आयुष्यात डिप्रेस्ड असशील
तेव्हा तुला काय लागतं, एक साथ लागते कोणाची तरी, किंवा तू एक्झिस्ट करतोय, एक एड्रेनलिन रश लागतो तुला. हा. तिच्यासाठी आज इतकं सोपं आहे की ती, आणि हे माझं जेनरिक ओपिनियन नाही, बट आता ते जेनरिक झालेलं आहे की तिने फक्त फोटो टाकला, विदिन 10-15 मिनिट्स तिला एक 500,000 जण त्यांच्या आयुष्यात ती एक्झिस्ट करते याचं व्हॅलिडेशन मिळालंय. पण पोरगा जेव्हा टाकतो तेव्हा 10 ते 15 मोजून येतात, पण कारण की याने हे त्याच्या सायकोलॉजीवरती पण इफेक्ट होतो. हो, कारण की प्रॉब्लेम असा आहे की पुरुष हेच सांगतो ना की पुरुषाने कधी दुसऱ्या जेंडरवर कम्युनिकेशनच केलं नाही तेवढं. समजते मला काय म्हणायचंय, म्हणजे पुरुषाला तेवढी गरज वाटते कारण की तो एवढा डिप्रायव्ड आहे पेट्रियार्कल सोसायटीमध्ये, म्हणून तो जे मिळेल ते घेतोय. वेळा स्त्रीला तेवढं डिप्रायव्ह काय म्हणतात त्या बॅरिकेडमध्ये ठेवलं नाही, कारण तिच्यावर 10 जणांच्या नजरा तशाही असणार आहेत. समजतं मला की तू खालच्या चौकात जात 15 पोरं तुला अशीही चालताना दिसतील, पण एखादी बाई त्यातनं पास झाली की सगळेच जण बघणार, कारण की हा आपल्या देशाचाच एक कलेक्टिव्ह प्रॉब्लेम आहे. याच्यासाठी तू एका व्हॅलिडेशन, आणि पुरुषाला जर लाईक वरनं व्हॅलिडेशन किंवा कुठल्याही माणसाला लाईक वरनं व्हॅलिडेशन हवा असेल तर तिथंच प्रॉब्लेम सुरू आहे. आणि इन जनरल इरेस्पेक्टिव्ह ऑफ मेल फिमेल सोशल मीडियामध्ये व्हॅलिडेशन गेमच वेगळा आहे. म्हणजे हो. तुला 300 आहेत आणि मला 100 आहेत, हा पण एक वेगळा गेम आहे. म्हणजे मुलगी असू दे, मुलगा कोणी असू असू दे, हा एक वेगळा game. म्हणजे तू जे म्हणतोय ना, आय अग्री विथ द पॉइंट इन टर्म्स ऑफ व्हॅलिडेशन, पण ते आपापसात पण आहे. फक्त मुलगा मुलगी किंवा हो. असं नाही, मुली मुलींमध्ये किंवा मुला मुलांमध्ये किंवा वेगळ्या इतर कोणत्याही जेंडर्स मध्ये पण आहे की व्हॅलिडेशन इट इज ऑल अबाउट हाऊ, म्हणजे कसं पोर्ट्रेयल आहे आणि कितपत त्याला रिस्पॉन्स आहे अशा कॉन्टेक्स्टमध्ये. जसं तू म्हणतोय की एक मुलगी आहे जिने टाकलं, आणि समज दुसरी मुलगी आहे, ती थोडीशी कदाचित तिला फॅशन सेन्स जास्त आहे किंवा ड्रेसिंग सेन्स जास्त आहे किंवा पिक्चरायझेशनचा सेन्स जास्त आहे, तिचा फोटो दिसायला जास्त चांगला आहे, तिला जास्त Photogenic. हा तिला कदाचित जास्त लाईक मिळत आहेत पोर्ट्रेट. काळा गोरा उंच तिचा पाय- 13 प्रो सगळं मॅक्स आहे, चांगलं. जे काय आहे तिचा फोन चांगला आहे तिचा, तिला जास्त लाईक्स येतात. तिला जसे लाईक्स येत आहेत, ही पण जी दुसरी आहे, यार मी पण तर सुंदर दिसते, मला का नाही येत, किंवा मुलगा पण मी पण तर दिसतो, मला का नाही, ते होतं. ते सोशल मीडियात लय हराम आहे तेव्हा. सो माणसाच्या वैयक्तिक जीवनात किंवा निसर्गाने त्याला दिलेल्या देणमध्ये सुद्धा सोशल मीडियाचा एक खूप हा. मोठा हा. इम्पॅक्ट तयार झालेला आहे. आणि त्यांनी सोशल मीडियाने ठरवलं ना, सुंदर बाईला माणसाला पण ते डिप्रेस करू शकते जर ठरवलं की नाही ह्याला पाडायचंच आहे, तर हे करू शकतात. एवढी तर आहे. सोशल मीडियात आहे की ते हा. काही इंटरप्रिटेशन काही लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि अंड्याचा एक फोटो मिलियन मध्ये पण लाईक्स हो आणि त्याचा काही अर्थ नाही. त्याचा काही चालत. टॉप लाईक फोटो सुद्धा आहे. Yes. चालेल, पुढचा मग. सोशल मीडियावरच्या रिकग्निशनमुळे रिस्पेक्ट मिळतो का, म्हणजे रिकग्निशन आणि रिस्पेक्ट यात अंतर. ओके, मला एकदा एक्सप्लेन करून सांगशील का? आता हे बघ, जसं तुझ्या मुद्द्यानुसार मी सांगतो की काही लोकांना सोशल मीडियावर ओळखलं जातं, कारण इन्फ्लुएन्सरच म्हणूया आपण, की त्यांना ओळखलं जातं, पण मग तू त्याला रिस्पेक्टेबल म्हणशील का? बरोबर, मी दीपक कलालला रिस्पेक्टेबल नाही. हा, किंवा मग लोकांनी ते ठरवून ठेवलंय की सोशल मीडियावर काही लोकांनी असं ठरवलं की मला पैसा मिळतोय, मला रिकग्निशन मिळतंय. रिकग्नेशन पेक्षा मी म्हणेल की आता जे काय ध्येय आहे एकंदरीत, मगाशी आपण बोललो की मला फेमस व्हायचंय, म्हणजे कुठल्याही मार्गाने का असेना पण मला फेमस व्हायचंय हा, सोशल म्हणजे रिस्पेक्टेबल कॅरेक्टर माझं बनवायचंय का, तर माझा तो ध्येयच नाही, कारण त्याच्यासाठी खूप मेहनत लागते. येस. वेळेस मला एक रिकग्नायझेबल कॅरेक्टर बनवायचं आहे. त्यासाठी तुमचं काम चांगलं हवं, चांगलं किंवा काहीतरी नावाजलेलं हवं, तुम्ही केलेले कष्ट प्रामाणिक हवे, या सगळ्या गोष्टी धरूनच मला वाटतं रिस्पेक्ट दिलं. म्हणजे तुला एक Respect चांगलं- देण्याची मला किंवा डेफिनेशन कन्फ्युजन पण आहे, म्हणजे या मुद्द्यालाच मी धरून अजून एक हे मांडेल, तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर ओपिनियन द्या. कंटेंट क्रिएटर्स खूप आहेत आज, त्या अभिनेत्यांना किंवा कलाक्षेत्रात जे वर्षानुवर्ष गाजतायत त्यांना आज त्यांचा सिनेमा चालवण्यासाठी किंवा प्रमोट करण्यासाठी त्यांना या इन्फ्लुएन्सर्सची गरज पडते, आणि खूप मातब्बर लोकांना. बरोबर. तर हे काय परिस्थिती कशामुळे आली असं? मला वाटतं एक प्रकारचं दुर्दैवच आहे. म्हणजे एक तुला हेच रिस्पेक्ट अँड रिकग्निशनचा मुद्दा आहे. एकच मिनिट, मला सांग, रिस्पेक्टेबल ऍक्टर बनण्यासाठी खूप अभिनेता बनण्यासाठी तुला खूप वर्ष काम करावं लागतं, खूप मेहनत आहे ती, किंवा बाप मोठा लागतो. बाप मोठा लागतो. हा, दोन्हीपैकी काहीतरी किंवा तू एकंदरीत तुला तुझ्या कलेत उत्तम असावा. तू सांग. वेळॅज इंस्टाग्रामवर तू काहीही करशील, तू फेमस जर झालास तर तू असा आहेस की हा रिस्पेक्टेबल पर्सनॅलिटी जी समाजात तयार होते, मग अभिनेता असो कुठल्याही क्षेत्रातला माणूस असो, तो डिमिनिश होतो ह्याच्यापुढे. आणि हे समाजाचं मला दुर्दैव वाटतं की रिस्पेक्टला किंवा श्रमप्रधान संस्कृतीला आपण
नाही मला हे नाही मला केलं. चौकन मला असं वाटतं की काय ना, आता इन्फ्लुएन्सर किंवा सोशल मीडियावरती एक स्वतःचं स्थान निर्माण केलेले जे काय आहेत सगळे स्टार्स किंवा जे काय सेलिब्रिटी आहेत, रील स्टार्स जे काय आहे सेलिब्रिटी स्टार्स जे काय आहे, ते सगळ्यांचा वापर आज ज्या गोष्टीसाठी एक महत्वाचा विषय फॅक्टर ठरला त्यांना बूम होण्यामध्ये, ती म्हणजे ॲडव्हर्टायझिंग. की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते. आणि कंपनीज असो, चित्रपट असो, जसं तू म्हणला, या सगळ्यांना एक अल्टिमेट गोल काय आहे की माझा चित्रपट, माझा ब्रँड, माझी कंपनी, माझं प्रोडक्ट हे मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. तर आता ह्या रीच जास्त आहे ना. तर आता जे सेलिब्रिटीला, एका ऍक्टरला घेऊन ऍड बनवण्यामध्ये जे 30-1 लाखाचं बजेट जात असेल, जे काय जात असेल आता माहित नाही आपल्याला, ते जे काय जात असेल त्यापेक्षा आपल्याला कळेल. इथे 3 लाख देऊन एक 1 मिलियन पर्यंत पोहोचतोय. तर का तुम्हाला नाही? एक one तर मी million का हवं. नाही करू? म्हणजे ह्याच्यात दुर्दैव म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की ते एक नवीन ब्रँडिंगसाठी किंवा एक ॲडव्हर्टायझिंगसाठी नवीन गोष्ट उपलब्ध झालेली आहे, तर त्याचा वापर सगळेच जण करतात. पण ह्याचा वापर करत असताना ही जी काही सेलिब्रिटी, रील स्टार, ही जी काही संघटना आहे, ही जी काय आहे कम्युनिटी, त्या कम्युनिटीने स्वतःला कुठलाही कॉन्टेंट केला तरी मला आज ब्रँडिंगसाठी एक चित्रपट, एक डिरेक्टर, एक प्रोड्युसर बोलवतोय, एक मोठा प्रोडक्शन हाऊस बोलवतोय, एक मोठी कंपनी बोलवते, तर मी आता रिस्पेक्टेबल झाले असं ते समजत असतील तर मला वाटतं ते चुकीचं. कारण जनता किंवा जे काय ऑडियन्स आहे तुम्हाला बघणार, ते तुम्हाला रिस्पेक्ट म्हणून बघतंय असंच असेल असं नाही. मला तर त्याच्या पलीकडे वाटतं, त्यांच्या जनता तुम्हाला फक्त 30 सेकंदामुळे ओळखते. हा त्यांच्या आयुष्यात तुमचं 30 सेकंदाचं मत, 30 पण नाही, मी 2 आणि पण तुम्हाला 30 सेकंद. बघण्यासाठी किती जण तिकीट देऊन येत आहेत, हम्म. हा मला वाटतं. अरे त्याच्यावर मी खूप चांगला मुद्दा सांगू शकतो. एक सोशल, एक इन्फ्लुएन्सर आहे समजा, सोशल वर्क करणारा माणूस आहे तो. चल ओपनली सांगू, चल ह्याच्यावरती युपीच्या इलेक्शनला असा एक प्रकार झाला होता, आणि रिसेंटली लोकसभेच्या इलेक्शनला एजाज खान म्हणून एक तो माहित असेल तुम्हाला, एजाज खाननी सोशल मीडियावरती त्याचा इन्फ्लुएन्सर म्हणून ओळख आहे, 4-5 लफडी करायची, ही लफडा वगैरे करणं, तो इन्फ्लुएन्सर किंवा- टीव्हीच्या काळापासून. हा, आणि तो ते भांडणं करायची, उच्ची लोक आहे असं सगळं करणं, तुम्हाला ते कंटेंट माहित असेल त्यांचा. तर त्यांनी इलेक्शनला नाव घातलं, लोकसभेच्या इलेक्शनला 1000 मतं पण नाही मिळाली रे त्याला. त्याचे फॉलोअर्स काहीतरी मिलियन मध्ये फॉलोअर्स, मिलियन मध्ये नाहीच आहे ना. मत 500-1000 पण नाहीये. बेस्ट एक्झाम्पल आहे रिस्पेक्ट आणि फेमस. आणि आता मला वाटतं अभिनेता ह्या राजकारणापेक्षा आपण दूर जाऊन बघूया की असं नाही की सोशल मीडियावर सगळ्यांनाच रिस्पेक्ट मिळत नाही. मिळतो. काही लोक खूप उत्तम चित्रकार होते, खूप वर्ष त्यांना कोणी ओळखलं नाही, किंवा काही अभिनेते जसं की आशिष विद्यार्थी नावाचे अभिनेते दुय्यम का सेकंडरी रोल आणि विलनचे रोल त्यांनी केले त्या काळात कमर्शियल सिनेमामध्ये, पण तेव्हा त्यांना रिकग्निशन मिळालं नाही. त्या माणसाचं आज अख्खं करिअर चेंज झालं सोशल मीडिया. आणि मला आवडतात ही लोक, हो, मला आवडतात. ही बघावी वाटतं की छान आहे. त्यांच्याकडे काय म्हणतो आपण, फॉलो करणं, यांना ते बेल आयकॉन दाबणं, या गोष्टी यांच्यासाठी खरंच शंभर करायला झाल्या. हव्या. आणि रिटर्न आहेत त्याच्यामध्ये. एक ह्याच्या मी अजून एक ह्याच्यामध्ये मुद्दा add सोशल करतो. मीडियाने त्यांना रिस्पेक्टही मिळून दिला, हे माझं म्हणणं आहे. प्रेमानंद, आणि सगळ्यात मोठं एक्झाम्पल यार प्रेमानंद बाबा. मला काही नाही, मी त्यांना आतापर्यंत सबस्क्राईबही करत नाही, मी त्यांना कुठे फॉलोही करत नाही. माझं काही कुठल्याही अँगलने मी त्यांना कनेक्ट व्हावं असं आहे नाही. लोकांनी त्यांचे एवढ्या रील्स बनवल्यात, आणि त्या आयुष्यात अशाच पॉइंटला येतात ना नेमक्या, की जेव्हा ते ऐकायची खूप गरज असते. पण इलॉजिकल काहीच बोलला नाही रे तो माणूस, तो खूप लॉजिकल बोलला, आणि ते ऐकून सुद्धा काही वेळासाठी डोकं शांत होत. Exactly. अशी मग खूप आता- लोक आहेत ती आता बनलेली. आपला जो मुद्दा होता रेकग्निशन आणि रिस्पेक्ट, तर मला वाटतं याच्यावर तर आपण असं हे करू शकतो की या गोष्टीचं तुम्ही प्रेझेंट कशा करताय तुमच्या किंवा social तुम्ही media काय वर. value add करताय. याच्याने तुमचं रेकग्निशन नंतर तुमचं रिस्पेक्ट देणं आहे की नाही ही गोष्ट ठरली जाते. किंवा तुम्ही काय व्हॅल्यू ऍड करता, ह्या काय? शस्त्र वापरून काय करता, आणि बरोबर. तोच मुद्दा. बरोबर आहे. याच्यावरती वामनराव पैंचं मला एक वाक्य आठवतं, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बरोबर. हे इकडे हे होत आहे मला वाटतं. आणि अजून एक मला म्हणजे खात्रीशीर नाही म्हणून एक सांगायला आवडेल की असे बरेच अभिनेते आहेत की ज्यांना बऱ्याचदा संधी मिळाली नाही, किंवा बऱ्याच काय म्हणतात त्या लाईन मध्ये स्ट्रगल करून त्यांना बरंच काय ते काय मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्सर या गोष्टीचा फायदा घेऊन काही फॉलोअर्स मिळवले, किंवा जे काय Bargaining power वापरली. ह्या गोष्टी करून आता ते अभिनेता म्हणून प्लॅटफॉर्मवरती काम करतायत, वेबसिरीज मध्ये काम करतायत, आणि उत्तमरित्या काम करतायत. जे अभिनेते होते त्याबद्दलही मला वाटतं असं बोललं पाहिजे की येस, त्यांनी चांगला वापर केलाय त्याचा. त्यामुळे आपण फक्त इन्फ्लुएन्सर या गोष्टीला जे काय आतापर्यंत बोललो निगेटिव्ह,
ते तसंच आहे असंही नाही. या लोकांनी चांगला वापर करून आज त्यांची करिअर घडवली आणि ते उत्तम कला आपल्याला दाखवतात आज चित्रपट या माध्यमातून, वेबसिरीज असेल. चांगलं सगळ्यात उदाहरण याला पण एक आहे, OTT मिळेल. OTT हा परत आपला एक मोठा पॉडकास्टचा विषय आहे. पण OTT मुळे मला आज खूप चांगलं वाटतं की पंकज त्रिपाठी सारखा माणूस आज 100% इंडस्ट्रीमध्ये बरीच लोक असं- आहेत ऍक्च्युली, बरीच लोक आहेत. म्हणजे हा, हा ते अभिनेता आहे. कदाचित हे जर नसतं ते कधीच नाही नसतं झालं. आणि हे खरंच या- चांगले स्टँडर्ड कॉमेडियन सुद्धा आपल्याला मिळाले नसते. हम्म. हाही गोष्ट. सो आपण येऊ शेवटचं. शेवटचं आता याच्यानंतर आपण थांबू. सोशल मीडियावर गव्हर्नमेंट कंट्रोल हवा का आणि या सगळ्यामुळे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन संपेल. शेवटचा मुद्दा काय आलाय हा ना, म्हणजे ह्याचाही वेगळा पॉडकास्ट करावा. नेहमी ते मी म्हणतो पण आता पण तुला बरेच पॉडकास्ट करायची इच्छा आहे असं मला दिसतंय. चौकन फिक्स्ड आहे आता. नाही फिक्सचा मुद्दा नाही. ते बघ कसं होतं माहितीये का की आता हे दूध हरी तलवार आहे सोशल मीडिया. किती जरी आपण म्हणलं आता ह्याच्यावर गव्हर्नमेंटने कंट्रोल करावा का किंवा कोणी कंट्रोल कुठली तरी बॉडी त्याच्यावर बसवावी का या मताचा मी नाही. बरोबर. कारण की जर त्याच्या कोणी एखादा काय कंट्रोल कोणाच्या हातात गेला त्याचा तर ते परत तेच होणार की माझ्या बाबतीत आलं तर मी अडवणार, दुसऱ्याच्या बाबतीत मला ज्याचं पटत नाही त्याच्या बाबतीत पसरू सब्जेक्टिव्ह देणार. होणार. त्याची जी ऑब्जेक्टिव्हिटी असायला हवी ती लॉस होणार. जे मीडियाचं मत आहे usually. पण आणि मग तोच मुद्दा आहे की ऑस्ट्रेलियाने 16 वर्षाच्या मुलांना ते वापरायला बंदी घातली किंवा ऍडोलसन्स सारखा आपण त्या सिरीजचा विषय घेतला. काय त्यांच्याकडनं ब्रँड आला का तुला? नाही ऍडोलसन्स अरे नेटफ्लिक्स नाही पण उत्तम म्हणजे कलाकृती चांगली असेल तर का नाही. जसं आपला पॉडकास्ट चांगला आहे तर हे का नाही प्रमोट करावं कोणी. बरोबर. तर असं येते म्हणजे एखाद्या गोष्टीला कंट्रोल करायला गेलो तर ते कुणाचं तरी स्वातंत्र्य जाणार घेणारच आहे. हा 100%. आणि प्रॉब्लेम तिथेच आहे की कशाला. आणि मग परत काय होतं की रिझनेबल रिस्ट्रिक्शन नावाचा जो मुद्दा येतो की लहान मुलांच्या हातात हे नको आहे. पण अगेन हे सरकारने जर ठरवलं, प्रत्येक गोष्ट सरकारने का डिसाईड करावी पण. सरकारने जर ठरवलं तर प्रॉब्लेम आहे. माझं हेच म्हणणं आहे की माझं म्हणणं आहे की तुमचे आईवडील जे 16-17 वर्षाच्या मुलापर्यंत फोन पोहोचवतात किंवा 10 वर्ष, आज मुलगा जेवत नसेल, मुलगी जेवत नसेल तुमची 1 वर्षाची, 2 वर्ष, 3 वर्ष, तुम्ही आता फोन देताय. तुमच्याकडे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही लहान मुलाला एंगेज करू शकत नाही. हे तुमचं फेल्युअर आहे ना. बरं त्या पोराचं पण अटेन्शन स्पॅन कमी कमी करा म्हणजे त्याचंही लावून कारण त्याचे टाका. स्वतःचे आईबापच त्या फोनमध्ये. म्हणजे पेरेंटिंगचं कोणी काय हे म्हणतात त्याला मास्टर क्लास द्यावा सोशल मीडियावर तर ते कोको मेलांनी. कोको मेलांचे जे काही रिदम्स आहेत आणि गाणे आहेत ते आहे माशा आणि काहीतरी नाव आहे त्याचं. हा. माशा काय असलं जे काही. काय आहे ते पण मुळात कोको हे मेलन म्हणणं बघत आहे, संस्कार हे बघ काय म्हणतं की आता जर तू तसं बघायला गेशील तर मग आपली आजी युट्यूब आहे का ज्यांच्याकडे आपण गोष्टी ऐकल्या. नाही. हाच एक मुद्दा आहे ना की जर तुमचं एक स्किल सेट लॉस होतं तर कुठे तो गेन झाला पाहिजे. सोशल मीडिया किंवा कंटिन्युअस पाळणारे व्हिडिओ हे स्किल सेट आहे का त्या तुमचं फेल्युअर तुम्ही मुलांना नाही लावू शकत. गव्हर्नमेंट कंट्रोलला ह्या विषयावरती एक्झॅक्ट मत मांडण्यासाठी मला वाटतं अजून काही वर्ष किंवा अजून काही काळ जाऊ द्यावा लागेल. अभ्यास केला गेला पाहिजे. अभ्यास पण म्हणावा किंवा नाही, कारण आत्ताच हे खूप बूम झालंय. मला वाटतं कोविड नंतर फारच सोशल मीडिया बूम झालं आणि सोशल मीडियावरती मला वाटतं कामं व्हायला, आता करिअर व्हायला लागली. त्यामुळे मला वाटतं ह्या गोष्टीला आता 2025 चालू आहे. फक्त या 4 वर्षात किंवा एक 5-6 वर्षात आपण गव्हर्नमेंट याच्यावरती रूल यावं की नाही याच्यावरती एक्झॅक्ट मत किंवा बंधनं यावेत कुठलीच. एक्झॅक्ट मत यावं म्हणजे सांगणं अवघड आहे. पण मला असं वाटतं की एक गोष्ट असावी की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यानंतर तो वाईटच असतो. त्या हिशोबाने गव्हर्नमेंटनी जर याच्यावरती बंधनं नाही म्हणता येणार पण या गोष्टीचा वापर करून, म्हणजे आता बऱ्याचदा बॉम्ब कसा बनवायचा हे युट्यूबवरती अवेलेबल आहे. कोणी जाऊन आता सर्च करू. तर ह्या गोष्टींचं कसं काय करता येईल मला अजून कळत नाही. ह्याच्यात आता असं पण आहे की सेल्फ रेग्युलेशन नावाचा प्रकार असतो ऍपवर कुठल्या की कधी पॉर्नोग्राफिक कंटेंट येतो, कधी चाइल्ड पॉर्नोग्राफिक कंटेंट असतो, तर ते स्वतः न्यूट्रलाइज करतात. मला वाटतं तो एक मेथडला आपण थोडी इम्प्रोव्हाइज करून करता येऊ शकतो रादर दॅन एक्स्टर्नल. किंवा त्याच्यात म्हणजे पॅरेंटिंग कंट्रोल नावाचं एक मोबाईलमध्ये जे आलेलं आहे तसे काहीतरी अजून इन्व्हेन्शन गव्हर्नमेंटने करून किंवा त्या गोष्टीसाठी गव्हर्नमेंटनी अजून पुश करावं. जे काय असेल त्या सिस्टीम्स लावाव्या स्वतःच हातात बंड घेऊन नाही. हा म्हणजे ह्या दृष्टीने गव्हर्नमेंट विचार करू शकतं. गव्हर्नमेंटला सांगणारे आपण कोणी नाही. गव्हर्नमेंट आपलं काय. हा आपण कोणी नाही. आणि गव्हर्नमेंट आपला ऐकत असतं मी आमदार नसतो. हा एक मुद्दा आहे.
आपण तेच मला तर आपण- डाऊट आहे सध्या की तो आमदार झाल्यानंतर गव्हर्नमेंट तुझा ऐकेल. चांगला डिस्कशन चालू सो हा, एक वेगळा podcast कन्क्लुजनचा पॉइंट हाच आहे की प्रत्येक गोष्टीवरती गव्हर्नमेंटनेच हात घातला नाही पाहिजे रे, बदल. हे महत्वाचं नाहीये. सो नाही, मला वाटतं आता सोशल मीडिया हा जो विषय आज आपण बोललो याच्यावरती एक एकंदरीत एक आहे की तुम्ही त्याचा वापर लिमिटेड करा, हे करा, ते करा, दिस इज वाईल्ड फायर, यू कॅनॉट नाही ते काही तुम्ही काही करू शकत नाही. एक गोष्ट आहे की याच्याने तुमच्या बुद्धिमत्तेवर परिणाम होतोय का, तर होतोय, बऱ्याच गोष्टी होत आहेत. पण आपल्याला लहानपणापासून याच्या सोशल मीडिया येण्याच्या आधी पण अशा बऱ्याच अतिरिक्त गोष्टी होत्या की ज्या परिणाम करत होत्या. पण त्याच्यातनं मार्ग काढत काढत तुम्ही शेवटी एक सुजाण नागरिक बनण्याचा प्रयत्न करता, एक चांगला माणूस म्हणून बनण्याचा प्रयत्न करता. तसंच आता सोशल मीडिया नवीन आलेलं आहे, तर त्याच्यात बऱ्याच काहीतरी चांगल्या गोष्टी घडत आहेत, बऱ्याच वाईटही घडतात, अजून काहीतरी खूप वाईटही घडतील, फारच वाईट घडतील कुठल्या कुठल्या लेवल त्याच्या इमॅजिनही केलं नसतील. त्याचा आपण मला वाटतं की आता स्वतःच विचार करून कुठल्या गोष्टीचं शेअर बटन दाबणं, कुठल्या गोष्टी मी सगळ्या गोष्टी बघणार, पण त्या गोष्टीतनं काय घेणार काय नाही घेणार हे माझं मलाच ठरवावं लागणार आहे. त्याच्यात मी तुझं मत बदलू शकत नाही, मी आपल्याचं मत बदलू शकत नाही, हे माझं मला ठरवावं लागणार आणि माझा तो मार्ग चालावा लागणार. याच्यात काही हेच नाही. मला असं कन्फ्युजन काही सांगावं असं प्रेक्षकांना असं काही वाईजली आम्ही एवढंच म्हणू चूज वाईज आणि